अमरावतीकरांचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला असा लढवय्या नेता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की जो पूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे। संजय भाऊ खोडपे सुद्धा इथं आलेले आहे आणि सुलभाताई पण आलेले आहे। त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा। त्यांनी सुद्धा काल अजितदादासोबत या सगळ्या आंदोलनाबाबत सांगितलं आहे। एडतकर दादा पण आहे। मला वाटते दोन शब्द तुम्ही थोडं सांगा काय तुमचे गुण काही। आज आम्ही इथं बच्चूभाऊला विनंती करायलाच आलो होतो। आमचं राठोड साहेबाशी आणि जी चर्चा झाली त्याच्याप्रमाणे आलो होतो। काल आम्ही अजितदादा आणि आम्ही सोबत अकोल्याला होतो। त्यावेळेस पत्रकारांनी दादाला प्रश्न विचारले होते। त्यावेळेस त्यांनी त्या प्रेसच्या माध्यमातूनच बच्चूभाऊंना विनंती केली होती की बा आपण चर्चा करू, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण की तुमच्यासारखा लढवय्या नेता आम्हाला अमरावतीसाठी पाहिजे आहे। कारण की यातून जे काही पुढं कॉम्प्लिकेशन होतील, आपल्या तब्येतीमध्ये कॉम्प्लिकेशन होतील। शेवटी वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे विचार असते, परंतु माणूस जो असते, जो लढणारा माणूस असते, त्या लढणाऱ्या माणसाचं अस्तित्व कुठेही असलं तरी ते प्रमुख अस्तित्व जिवंत असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। प्रश्न सातत्यानं कोणतेही सरकार असलं प्रश्न चालूच असते, परंतु जोपर्यंत असे लढवय्ये लोक राहणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही। आणि अमरावतीकरांचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला असा लढवय्या नेता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की जो पूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे।